भारताचा शोध भाग 22 भौतिकवाद जडवाद. ग्रीस देशात काय, हिंदुस्थानात काय, सगळीकडेच एक मोठी दुर्दैवाची गोष्ट दिसून येते की जगातील कितीतरी प्राचीन वाङ्मय आपण गमावून बसलो आहोत. ह्या वाङ्मयाच्या पोथ्या, तालीपत्र वा भुर्जपत्रावर मूळ लिहिलेल्या होत्या, पुढे पुढे कागदावर लिहिल्या जाऊ लागल्या. भुर्जपत्र म्हणजे इंग्रजीत ज्याला बर्च म्हणतात, त्या झाडाची पातळ अंतरसाल सहज काढता येते, त्याचे पातळ पापुद्रे. अशा सामग्रीवर, अशा पानावर, सालीवर लिहिलेल्या पोथ्यांची पाने नाहीशी होणे अपरिहार्य होते. ग्रंथांच्या फार थोड्या प्रती अस्तित्वात असत आणि त्या प्रती हरवल्या किंवा नष्ट करण्यात आल्या तर तो ग्रंथ समूळ नाहीसा होई. त्या ग्रंथातले कोणी उतारे घेतले असले, त्या ग्रंथाचा अन्य कोणाच्या ग्रंथात उल्लेख असला तरच असा एखादा ग्रंथ होता असा पत्ता लागतो. अशा रीतीने ज्यांचा आता पावेतो सुगावा लागला आहे असे जवळजवळ 50-60 हजार संस्कृत किंवा तद्भव भाषातले ग्रंथ आहेत. त्यांची नोंदही करण्यात आलेली आहे आणि असे आणखी सारखे सापडत आहेत. कितीतरी जुन्या संस्कृत ग्रंथांचा हिंदुस्थानात पत्ताही नाही, परंतु त्यांचे चीनी किंवा तिबेटी भाषांमधील भाषांतरे सापडली आहेत. धार्मिक संस्थांच्या ग्रंथशाळा तसेच मठ किंवा खाजगी गृहस्थ यांच्याकडे असलेले ग्रंथसमूह यातून जर जुन्या हस्तलिखितांसाठी नीट संघटित शोध केला तर भरपूर भांडार सापडल्याशिवाय राहणार नाही. आपण आपली गुलामगिरीची बंधने तोडून जेव्हा मोकळे होऊ आणि स्वतंत्र कारभार करू लागू तेव्हा या अशा सर्व हस्तलिखितांची चिकित्सापूर्वक पाहणी करू. जेथे आवश्यक व उपयुक्त वाटेल तेथे या हस्तलिखितांची भाषांतरे करून घेऊ, ती प्रसिद्धीसही देऊ. स्वराज्यात ज्या अनेक गोष्टी आपणास करावयाच्या आहेत त्यातील ही सुद्धा एक आहे. हिंदी इतिहासाच्या अनेक भागांवर अशा हस्तलिखितांच्या चिकित्सापूर्वक अभ्यासाने प्रकाश पडेल. विशेषतः ऐतिहासिक घडामोडी आणि बदलणाऱ्या कल्पना यांच्या पाठीमागची सामाजिक पार्श्वभूमी समजून घ्यायला अशा अभ्यासाचा फार उपयोग होईल. पुन्हा पुन्हा हरवणे आणि नष्ट होणे असे सुरू असूनही आणि संशोधनार्थ सुसंघटित प्रयत्न नसूनही 50-60 हजार लिखितांचा सुगावा लागतो. यावरून प्राचीन काळातील हे साहित्य तत्वज्ञानात्मक, नाटकादी कलात्मक आणि इतर प्रकारचे किती विपुल असेल याची कल्पना येईल. सापडलेल्या कितीतरी हस्तलिखितांची अद्याप छाननी, नीट चिकित्सापूर्वक अभ्यास व्हायचा आहे. उपनिषदांच्या पाठोपाठ जडवादी तत्वज्ञानाचा काळ आला. त्यावरील सारे वाङ्मय असे नष्ट झाले आहे. जडवादी विचारांचे खंडन करण्याचे जे विस्तृत प्रयत्न दिसतात, जडवादी विचारांवर जी टीका जागोजागी आढळते तेवढेच काय ते त्या वाङ्मयाचे उल्लेख उरलेले आहेत. कित्येक शतके जडवादी तत्वज्ञानाचा पगडा भारतीय विचारांवर होता. हेही एक तत्वज्ञान कित्येक शतके मान्य होते यात शंका नाही. कौटिल्याचे अर्थशास्त्र हा विख्यात अर्थशास्त्रीय व राजनैतिक ग्रंथ 4थ्या शतकात ख्रिस्तपूर्व लिहिला गेला. त्यात हिंदुस्थानातील प्रमुख दर्शनात, प्रमुख तत्वज्ञानात जडवादी तत्वज्ञानाची गणना केलेली आहे. या तत्वज्ञानावर टीका करणाऱ्यांवर ते तत्वज्ञान खोडून काढणे ज्यांच्या हिताचे होते त्यांच्यावर आज आपणास विसंबून राहावे लागत आहे व त्या सर्वांचा प्रयत्न ह्या तत्वज्ञानाचा उपहास करून हे तत्वज्ञान किती मूर्खपणाचे आहे हे दाखवून देण्याचा आहे. मुळात हे तत्वज्ञान काय आहे ते समजून घ्यावयाला हा मार्ग आहे हे दुर्दैव आहे. परंतु इतर दर्शने या दर्शनाला खोडून काढण्यासाठी इतका अट्टहास का करतात यावरूनच त्यांना ते किती महत्वाचे वाटत होते हे दिसते. कदाचित सनातनी मंडळींकडून, श्रुती स्मृती पुराणोक्त धर्माच्या अनुयायांकडून पुढच्या काळात हे जडवादी वाङ्मय नष्ट केले गेले असावे. देव, धर्म, तत्वज्ञान याविषयी पूर्वी सांगितले म्हणून ते प्रमाण मानण्याच्या वृत्तीविरुद्ध खुद्द त्या प्रमाण वाक्यावर व असे सांगण्यातच हितसंबंध असलेल्या वर्गावर या जडवादी तत्वज्ञानांचा हल्ला होता. वेद, उपाध्याय वृत्ती व परंपरागत धर्म समजुतींची ते उघड निंदा करीत. त्यांचे म्हणणे असे की जे ज्याला पटेल ते त्याने मानायला मोकळीक पाहिजे. प्रमाण वाक्य म्हणून किंवा पूर्वजांनी सांगितले म्हणून ते सारे खरे मानलेच पाहिजे असे नाही. मंत्रतंत्र व भोळ्या समजुतींच्या सर्व प्रकारांविरुद्ध त्यांनी मनसोक्त तोंडसुख घेतले आहे.
आधुनिक जडवाद्यांची दृष्टी व त्यांची सर्वसामान्य दृष्टी यात पुष्कळ बाबतीत तुलना होण्यासारखी आहे. भूतकालाच्या बंधनकारक शृंखला तोडून जुन्या कल्पनांचे ओझे त्यांना फेकून द्यावयाचे होते. ज्या गोष्टी अदृश्य आहेत त्यांच्या संबंधीची तरकटे रचण्याला त्यांचा विरोध होता. काल्पनिक देवांची पूजा करीत बसणे त्यांना मूर्खपणा वाटे. ज्याची प्रत्यक्ष अनुभूती घेणे शक्य आहे तेवढेच काय ते खरे मानावे. त्या व्यतिरिक्त काही गृहीत धरून किंवा तर्क करून बसविलेल्या सिद्धांत खरा असण्याचा जितका संभव आहे तितकाच खोटा असण्याचाही आहे. म्हणून खरे अस्तित्व जर कशाला असेल तर ते ह्या दृश्य जगाला, जड प्रकृती आणि तिची ही विविध रूपे आणि त्यांचे बनलेले हे दृश्य जग हेच काय ते सत्य. दुसरा परलोक नाही, स्वर्ग नरक नाहीत, शरीराहून निराळा आत्मा वगैरे काही एक नाही. आपले मन, बुद्धी इत्यादी सारे प्रकार पंचमहाभूतांपासून या मूलभूत जड प्रकृतीतून उत्क्रांत झाले. हा सृष्टीचा पसारा व त्यावरील घडणाऱ्या घटनांवर मनुष्याच्या नैतिक मूल्यांचा काडी मात्र परिणाम होत नाही. सृष्टी चालली आहे, तुम्ही कशाला सत म्हणता असत म्हणता याची दखल घ्यायला हा निसर्ग क्षणभरही थांबत नाही. नैतिक नियमांना मनुष्यांनी निर्माण केलेल्या सामाजिक रूढी केवळ सामाजिक संकेत या पलीकडे अर्थ नाही. हे सारे विचार अगदी आपल्या ओळखीचे वाटतात. 2000 वर्षापूर्वीचे नसून जसे काय चालू काळातलेच दिसतात. हे विचार, या शंका, हे संघर्ष परंपरागत शास्त्र प्रमाणाविरुद्ध हे बुद्धीचे बंड याचा उदय कसा झाला? कारण काय? तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थितीची आपणास नीटशी कल्पना आज नाही, परंतु राजकीय संघर्षाचा, सामाजिक प्रक्षोभांचा तो काल असावा हे निश्चित. त्यामुळे श्रद्धेचा भंग झाला. नवीन बौद्धिक चिकित्सा प्रखरपणे सुरू झाली. मनाला समाधान देणारा निराळा मार्ग शोधण्याची खटपट सुरू झाली. या मानसिक प्रक्षोभातून आणि गोंधळातून व सामाजिक अव्यवस्थेतून नवीन पंथ आले आणि नवीन दर्शने जन्मली. उपनिषदातील तत्वज्ञान हे अंतःप्रेरणेवर, आंतरिक अनुभूतीवर, साक्षात्कारावर उभारलेले होते. ती पद्धती आता गेली. आता तर्कशुद्ध बुद्धिवादावर, मंडन खंडन, पूर्व पक्ष उत्तर पक्षावर आधारलेले तत्वज्ञान निर्माण करण्याचे नाना प्रयत्न नाना रूपांनी सुरू झाले. जैन, बौद्ध आणि दुसरा चांगला शब्द वापरायला नाही म्हणून हिंदू हाच शब्द सध्या तरी वापरतो, हिंदू तत्वज्ञाने या पद्धतीने मांडण्यात येऊ लागली. याच काळात रामायण, महाभारत, भागवत गीता यांची रचना झाली. नाना मते आणि नाना दर्शने ही एकमेकांवर सारखी क्रिया प्रतिक्रिया करीत होती. त्यामुळे कोणता विचार, कोणते तत्वज्ञान आधीचे, कोणते मागूनचे हे सांगणे, या युगाची बिनचूक कालगणना करणे, क्रमवारी लावणे, पौर्वापर्य ठरविणे हे कठीण आहे. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात बुद्ध झाले. यापैकी काही घटना त्यांच्या जन्माआधीच्या होत्या आणि काही नंतरच्या होत्या व काही एकाच वेळी घडत वाढत होत्या. बौद्ध धर्माच्या उदयाच्या वेळेला इराणी साम्राज्य सिंधू नदीला येऊन भिडले होते. हिंदुस्थानच्या सीमेला एक बलाढ्य परकी राजसत्तेने येऊन भिडणे या गोष्टीचा लोकांच्या विचारावर फारच मोठा परिणाम झाला असला पाहिजे. ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकातच अलेक्झांडरची हिंदुस्थानच्या वायव्य भागावर क्षणजीवी स्वारी झाली. त्या स्वारीला फारसे महत्व नाही, परंतु पुढे हिंदुस्थानात जी अनेक दूरगामी स्थित्यंतरे झाली त्यांची ही आगामी सूचना होती. अलेक्झांडर तिकडे मरतो न मरतो इतक्यातच इकडे चंद्रगुप्ताने प्रचंड मौर्य साम्राज्य उभारले. ऐतिहासिक असे हिंदुस्थानातील हे पहिले विशाल, सामर्थ्यशाली, सर्व सत्ता मध्यवर्ती असणारे साम्राज्य होते. हिंदुस्थानात पूर्वी असे अनेक राजे महाराजे होऊन गेले, चक्रवर्ती सम्राट झाले असे परंपरेवरून दिसते. एका राजाने हिंदुस्थानची सार्वभौम सत्ता हाती घ्यावी म्हणून कशा लढाया केल्या त्याची हकीकत एका महाकाव्यात आहे. त्या काळात हिंदुस्थानात म्हणजे उत्तर हिंदुस्थान असाच त्याचा अर्थ असे. परंतु एकंदरीत प्राचीन हिंदुस्थान प्राचीन ग्रीस देशाप्रमाणेच लहान लहान राज्यांचा एक समूह असाच होता. काही जाती जमातींची मोठमोठ्या प्रदेशांवर लोकसत्ताक राज्य होती. काही ठिकाणी छोटे छोटे राजे होते आणि ग्रीस देशातल्या प्रमाणे काही नगर राज्येही होती. तेथे मातब्बर व्यापारी संघ असत.
बौद्धांच्या काळात अनेक संघराज्ये, जाती जमातींची लोकशाही राज्ये होती आणि मध्य व उत्तर हिंदुस्थानात 4 मुख्य राज्ये होती. गांधार म्हणजे अफगाणिस्तान याचा समावेश त्यावेळेस हिंदुस्थानातच होत असे. संघटनेचे, शासन संस्थेचे स्वरूप कोणतेही असो, प्रत्येक नगराची किंवा ग्रामाची स्वायत्तता, स्वतःपुरते स्वातंत्र्य असावयाचे व ही अशी परंपरा फार बळकट होती आणि एखाद्याची सार्वभौम अधिसत्ता मान्य केली तरी त्या सत्तेची त्या मांडलिक राज्यातील कारभारात कधी लुडबुड नसे. एक प्रकारची प्राथमिक अवस्थेतील लोकशाही होती असे म्हणाना. परंतु ही लोकशाही ग्रीस देशातल्या प्रमाणे वरिष्ठ वर्गापुरतीच असे. प्राचीन हिंदुस्थान आणि ग्रीस यांच्यात पुष्कळ बाबतीत भिन्नता असूनही काही बाबतीत इतके विलक्षण साम्य दिसते की दोन्ही देशातील जीवनाची पार्श्वभूमी बरीचशी समान असावी असे मला वाटते. एथेन्सच्या लोकशाहीचा अंत करणाऱ्या पेलोपोनेशियन युद्धाची कुरुक्षेत्रावरील महायुद्धाशी काही बाबतीत तुलना करण्यात येण्यासारखी आहे. ग्रीक संस्कृतीला अपयश आल्यामुळे, एथेन्सचा स्वतंत्र नगर राज्याचा पडाव झाल्यामुळे संशय आणि निराशा यांची भावना सर्वत्र प्रादुर्भूत होऊन लोक गूढवादाकडे, साक्षात्कारवादाकडे, दैवी संदेशाकडे वळले. ग्रीक लोकांची पूर्वीची परमोच्च ध्येय जाऊन त्यांचा अधःपात होऊ लागला. या जगापेक्षा परलोकाकडेच डोळे अधिक लागले आणि आणखी काही काळाने स्टोइक व एपिक्युरियन नावाने दुःखवादी आणि सुखवादी 2 नवे तत्वज्ञानात्मक संप्रदाय जन्माला आले. तुटपुंजा आणि कधी परस्पर विरोधी पुराव्याच्या आधारावर ऐतिहासिक तुलना करणे हे धोक्याचे आहे, चुकीच्या मार्गाने नेणारे आहे ही गोष्ट खरी, परंतु आपणाला असे करण्याचा मोह होतो. भारतीय युद्धानंतरच्या हिंदुस्थानातील काळातला मतांचा गलबला, मनाची अनिश्चिती सर्वत्र भरलेली पाहून एथेन्सच्या पडावानंतर ग्रीक संस्कृतीची जी स्थिती झाली होती तिची आठवण होते. हिंदुस्थानातही ध्येयातील उदात्तता जाऊन त्यांना हीन स्वरूप येऊ लागले आणि मग नवीन तत्वज्ञाने आणि नवीन दर्शने यांच्यासाठी अंधारात चाचपडणे सुरू झाले. राजकीय आणि आर्थिक दृष्ट्याही ग्रीस आणि हिंदुस्थानात घडून आलेली अंतस्थ स्थित्यंतरे सारखीच असतील. संघ राज्ये, जाती जमातींची लोकराज्ये दुर्बळी झाली असतील, नगर राज्ये सत्ताहीन झाली असतील आणि राज्यसत्ता एकाच ठिकाणी एकवटण्याची प्रवृत्ती होऊ लागली असेल. परंतु ही तुलना आणखी अधिक करता येणार नाही. ग्रीक संस्कृती या उत्पातातून पुन्हा कधीही सावरली नाही. आणखी काही शतके भूमध्य सागराच्या आसपास ती संस्कृती भरभराटत राहिली ही गोष्ट खरी. पुढे रोमन साम्राज्यावर आणि युरोपवर तिचा परिणामही झाला, परंतु ती मूळची ग्रीक संस्कृतीच नाहीशी झाली. हिंदुस्थानात तसे न होता येथे हिंदी संस्कृती पुन्हा नीट सावरली आणि महाभारत आणि बुद्ध यांच्या काळापासून पुढे जवळजवळ 1000 वर्षे या संस्कृतीला सारखा नवा बहार येत राहिला. तत्वज्ञान, काव्य, नाटक, साहित्य, गणित, नाना कला इत्यादी क्षेत्रात नाव घेण्यासारख्या कितीतरी अगणित व्यक्ती एकदम डोळ्यासमोर येतात. इसवी सनाच्या पहिल्या काही शतकात वसाहती स्थापण्याचे धाडसी सुसंघटित प्रयत्न करण्याकडे ही उत्साही प्रेरणा वळून भारतीय व त्यांची संस्कृती पूर्वेकडच्या सागरातील दूर दूरच्या बेटांवर पोचली.